20 एप्रिल 2019 गुजरातमधील कलाना येथे राहणारे नरेंद्र पटेल यांचा मुलगा जिगर पटेल याच्या पोटात अचानक दुखायला लागलं आणि त्याला उलट्यांचा त्रास सुरू झाला. हातपाय थंड होत असल्याचं त्यानं त्याची आई मधू पटेल हिला सांगितलं. मुलाची तब्येत अचानक खालावल्याने घाबरलेल्या नरेंद्र पटेल यांनी त्याला तातडीनं अपोलो रुग्णालयात दाखल केलं. तातडीने उपचार सुरू झाले असले तरीही 24 तासानंतर जिगरच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. उलट त्याच्या वेदना अधिक तीव्र होत गेल्या, त्याची तब्येत अधिक बिघडत गेली आणि त्याचं शरीर कडक होऊ लागलं. वेदना असह्य झाल्याने जिगर पटेल यांना 22 एप्रिल 2019 रोजी एका दुसऱ्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे पुन्हा उपचार सुरू झाले. रक्ताच्या चाचण्या घेण्यात आल्या, परंतु सर्व निकाल सामान्य आले. त्याचं यकृत, मूत्रपिंड, हृदय, शरीराच्या जवळजवळ प्रत्येक अवयवाची तपासणी करण्यात आली. तरीही डॉक्टरांना त्याच्या लक्षणांचं कारण समजू शकलं नाही. जिगरची तब्येत अधिक बिघडत गेली. त्याचे केसही गळायला लागले. बरेच दिवस गेले. त्याची प्रकृती थोडी सुधारली आणि अखेर त्याला रुग्णालयातून सोडण्यात आलं. मात्र डॉक्टरांना त्याच्या आजाराचं खरं कारण समजू शकलं नाही. त्यानंतर 4 मे 2019 रोजी संपूर्ण कुटुंब म्हणजेच नरेंद्रभाई पटेल, त्यांची पत्नी मधुबेन पटेल, त्यांची मुलगी किन्नरी पटेल जी स्वतः सुशिक्षित दंतवैद्य चिकित्सक होती, आणि त्यांची 14 महिन्यांची मुलगी माही नरेंद्रच्या मोठ्या भावाच्या घरी गेले. योगायोग म्हणजे जिगरची पत्नी भूमी ही सुद्धा डेंटिस्ट होती. त्यामुळे वहिनी आणि बहीण दोघीही कुटुंबातल्या डेंटिस्ट होत्या. नरेंद्र त्यांच्या मोठ्या भावाचं कुटुंब हे देखील पाटण या गुजरातमधील एका जिल्ह्यात होतं. त्या दिवशी सगळे एकत्र होते आणि जिगरच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचा बेत ठरला होता. त्यांनी त्यांच्या गावाला भेट देऊन कुटुंबाच्या वडिलोपार्जित देवळात प्रार्थना करण्याचं ठरवलं होतं. ते पुढच्या दिवशीच म्हणजे 5 मे रोजी लवकर निघणार होते. नमस्कार, तुम्ही पाहताय इरी कथा. आजची कथा आहे असूया, मत्सर आणि गैरसमजामुळे झालेल्या अघटित प्रकाराची. एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्याची. ते पुढच्या दिवशीच म्हणजे 5 मे रोजी घरातून लवकर निघणार होते. पण 5 तारखेच्या सकाळी काहीतरी भयंकर आणि अनपेक्षित घडलं. जिगर, जो काही काळापासून आपल्या तब्येतीशी झुंज देत होता, त्याला अचानक जोरदार झटका आला. त्याचं संपूर्ण शरीर थरथरू लागलं आणि त्याला प्रचंड अस्वस्थता जाणवू लागली. घाबरलेल्या अवस्थेत त्याने पटकन थोडं ग्लुकोजचं पाणी प्यायलं. त्यामुळे कदाचित त्याला थोडं बरं वाटेल अशी अपेक्षा त्याच्या मनात होती. त्याचवेळी त्याची बहीण किन्नरी त्याच्याजवळ होती. आपल्या भावाला वेदनेत तडफडताना पाहून तिचं मन हेलावून गेलं. डोळ्यात चिंता भरून आली. तिने त्याला सांगितलं की माझ्याकडे एक औषध आहे दादा, तू ते घेतलंस तर तुला बरं वाटेल. पण जिगर गोंधळलेला होता. त्याच्या मनात हीच भावना घोळत होती की नाही, मला रुग्णालयातच जायचं आहे, तिथेच योग्य उपचार मिळतील. त्याने औषध घेण्यास नकार दिला. तो पुन्हा पुन्हा सांगत होता की मला नाही, रुग्णालयातच जायचं आहे, मला तिथेच जायचं आहे. पण जसजसा वेळ पुढे सरकत होता तशी तशी त्याची वेदना अधिक तीव्र होत गेली. त्याचं शरीर थकलं होतं, मन देखील हताश झालं होतं. शेवटी वेदना इतक्या असह्य झाल्या की त्याने किन्नरीने दिलेलं औषध घेतलं. पण ते औषध घेतल्यानंतर जिगरची प्रकृती सुधारण्याऐवजी अजूनच बिघडत गेली. त्याच्या शरीरात काहीतरी फार गंभीर बिघडत असल्याची जाणीव त्याला तीव्रपणे जाणवू लागली. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. घाबरून तो थेट गाडीच्या दिशेला धावला. मनात एकच विचार होता, लवकरात लवकर रुग्णालय गाठायला हवं. त्याचं हृदय धडधडत होतं. घाबरलेल्या नजरेने त्याने आपल्या पॅन्टच्या खिशात गाडीच्या किल्ल्यांसाठी हात घातला. पण किल्ल्या तिथं नव्हत्या. क्षणभर तो गोंधळला. पुन्हा पुन्हा खिसे तपासले, आजूबाजूला पाहिलं, पण किल्ल्या कुठंच दिसत नव्हत्या. त्यानं घाबरलेल्या स्वरात ओरडायला सुरुवात केली, गाडीच्या किल्ल्या कुठे आहेत, मला आणून द्या लगेच. त्याचा घाईचा काळजीनं भरलेला आवाज ऐकून सगळं कुटुंब त्याच्याकडे धावत आलं. क्षणात सगळ्यांना कळून चुकलं की ही गोष्ट गंभीर आहे, वेळ हातातून निसटून चालली आहे. कसंबसं जिगरला गाडीत बसवून रुग्णालयात नेण्यात आलं. पण रस्त्यातच त्याने शुद्ध गमावली. जेव्हा ते रुग्णालयात पोचले तेव्हा डॉक्टरांनी तपासून सगळ्यांना सांगितलं की जिगर आता हयात नाही, तो हे जग सोडून गेला होता. हे ऐकून सगळ्यांवर आभाळ कोसळलं. जिगरने आपल्याच कुटुंबाच्या मिठीत शेवटचा श्वास घेतला होता.
सगळ्यांना माहीत होतं की गेले काही महिने त्याची तब्येत हळूहळू खालावत चालली होती. तो अन्नपाणी देखील नीटपणे घेत नव्हता. दिवसागणिक अधिकच अशक्त होत चालला होता. कदाचित याच्याचमुळे त्याला हृदयविकाराचा झटका आला असावा, असं डॉक्टरांचंही मत होतं. त्यांनी पोस्टमॉर्टम करण्याची सूचना दिली, परंतु कुटुंबाला ते गरजेचं वाटलं नाही. त्यांना वाटलं हा एक नैसर्गिक मृत्यूच आहे. जिगर खूप काळ त्रास सहन करत होता. त्याने मृत्यूनंतर देखील शरीराच्या विटंबनेला सामोरं जावं हे त्याच्या कुटुंबियांना नको होतं. अनेक वेळा असं होतं, जेव्हा कुटुंबाला खात्री असते की मृत्यू नैसर्गिक आहे, तेव्हा पोस्टमॉर्टम टाळलं जातं. जिगर पटेलच्या बाबतीतही त्याचा आजार कधीच संपूर्णपणे समजला गेला नव्हता. जर पोस्टमॉर्टम झालं असतं तर कदाचित त्याच्या मृत्यूचं खरं कारण उघड झालं असतं. कदाचित त्या अज्ञात आजाराचं रूप समोर आलं असतं. पण तसं काही घडलं नाही. डॉक्टरांनी हृदयविकार हे मृत्यूचं अधिकृत कारण म्हणून मृत्यू प्रमाणपत्रावर नमूद केलं आणि कुटुंबाने जिगरच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार पूर्ण केले. दिवस फारच हळूहळू सरत होते. संपूर्ण कुटुंब दुःखावर मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतं. पण जिगरच्या मृत्यूच्या अवघ्या 25 दिवसांनी म्हणजेच 3 मे रोजी एक विचित्र आणि भयावह घटना पुन्हा घडली. भूमीला म्हणजेच जिगरच्या पत्नीला जिगरला जी लक्षणं दिसत होती ती जाणवू लागली. तिला देखील झटके यायला लागले आणि तिची नजर देखील धूसर होऊ लागली. अजूनही आधीच्या दुःखातून सावरायचं बाकी असताना भूमीची तब्येत झपाट्यानं ढासळू लागली. संपूर्ण कुटुंब हादरून गेलं. एकही क्षण न गमावता जिगरच्या चुलत भावाने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि बाकीचं कुटुंब त्याच्या मागोमाग धावत गेलं. तिच्या 14 महिन्यांच्या बाळाला म्हणजेच माहीला त्यांनी घरातच ठेवलं होतं. घरात जिगरची बहीण किन्नरी, वडील नरेंद्रभाई आणि वृद्ध आई अत्यंत चिंतेनं वाट पाहत होते. काळजाला घालमेल होत होती. पुढं काय होणार याची कोणालाच कल्पना नव्हती. भूमीला हॉस्पिटलमध्ये भरती करून थोडा वेळ होतो न होतो तोच किन्नरीने एक धक्कादायक गोष्ट पाहिली. लहानशी माही देखील झटके द्यायला लागली. घाबरून तिने तातडीने आपल्या आजीला सांगितलं. आजीने क्षणाचाही विलंब न करता माहीला आपल्या मिठीत घेतलं आणि तिला घेऊन ते थेट हॉस्पिटलमध्ये धावले, जिथे भूमीवर उपचार सुरू होते. नरेंद्र आणि किन्नरी देखील त्यांच्या मागोमाग धावतच पोहोचले. डॉक्टरांनी माहीची तपासणी केली, पण काही क्षणातच त्यांना एक मन हेलावून टाकणारी बातमी बाहेर दिली. माही, जी जिगर आणि भूमी यांचं 14 महिन्यांचं बाळ होतं, ती आता या जगात नव्हती. एका महिन्यात या कुटुंबावर दुःखाचा एवढा मोठा डोंगर कोसळला होता. अवघ्या 34 वर्षांच्या तरुण करत्या मुलाचा आणि त्याच्या 14 महिन्यांच्या निष्पाप बाळाचा मृत्यू एकाच महिन्यात झालेला होता. सगळं कुटुंब एका क्षणी उद्ध्वस्त झालं होतं. अशा दुःखाची त्यांनी कल्पना देखील केली नसेल. दरम्यान भूमीची स्थिती देखील खूपच गंभीर होती. डॉक्टरांनी तिच्या जीवासाठी संघर्ष केला आणि ती थोड्या वेळात सुधारू लागली. तिला वाचवण्यात यश मिळालं, तरीही डॉक्टरांनी माहीच्या मृत्यूप्रकरणी पोस्टमॉर्टम करण्याची शिफारस केली, परंतु कुटुंबानं नकार दिला. माही ही जन्मापासूनच नाजूक होती. तिला नियमितपणे औषधांची गरज भासत असे. कुटुंबाला माहीच्या मृत्यूचं कारण हेच असावं असं वाटलं. माहीच्या पार्थिव देहाचं दहन न करता दफन केलं गेलं. भूमी अजूनही खूप अशक्त आणि अस्वस्थ होती. फक्त एका महिन्यात तिने तिचा पती आणि मूल दोन्ही गमावलं होतं. दरम्यान नरेंद्रभाई, भूमीच्या सासऱ्यांनी भूमीला काही दिवस तिच्या माहेरी जाऊन राहण्याचा सल्ला दिला, कारण त्यांच्या मते सासरी राहणं तिच्या आरोग्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी चांगलं ठरणार नव्हतं. भूमी देखील लगेचच आपल्या घरी जाण्यासाठी तयार झाली. भूमी माहेरी गेल्यानंतर नरेंद्रभाई जास्त सतर्क होऊ लागले. घरात घडणाऱ्या लहान सहान गोष्टीवर ते नीट लक्ष ठेवून होते. त्याचवेळी त्यांना काहीतरी विचित्र गोष्ट लक्षात आली. घरभर शोक पसरला होता. सर्वजण शांत बसले होते. सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. बोलण्याची शक्ती देखील उरलेली नव्हती. पण किन्नरी म्हणजे जिगरची बहीण या सगळ्या परिस्थितीत अत्यंत वेगळी वागत होती. तिला काहीही फरक पडलेला दिसत नव्हता. ती अत्यंत शांत दिसत होती, जणू काही घडलंच नाही. ती आपल्या मित्रांसोबत फोनवर हसत खेळत बोलत होती. घरभर अगदी बेफिकीरपणे फिरत होती, चांगलं खात होती आणि मित्रांसोबत बाहेरही जात होती. भावाच्या आणि भाचीच्या मृत्यूचा जणू तिच्यावर काहीच परिणाम झालेला नव्हता. माहीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना देखील किन्नरीला काही काळजी वाटत होती असं नरेंद्रभाईला जाणवलं नाही. त्यांना आठवलं की किन्नरी त्या दिवशी मंद स्मित करत होती. नरेंद्रभाईंनी शेवटी किन्नरीला समोर उभं राहून विचारलं, आम्ही सगळ्यांनी तुला पाहिलेलं आहे.
तू तुझ्या भावाच्या आणि भाचीच्या मृत्यूचा किंचितही शोक करत नाहीस. या सगळ्यात तू इतकी निर्विकार कशी राहू शकतेस? आणि या घटनेमुळे तुला काहीच फरक पडला नाही का? नरेंद्रभाईंना मिळालेलं उत्तर ऐकण्यासाठी ते तयार नव्हते. किन्नरीने निस्संकोचपणे त्यांना म्हटलं, होय, तुम्ही बरोबर आहात. मला जिगर आणि माहीच्या मृत्यूचा अजिबात शोक वाटत नाही. कारण मीच माझ्या भावाचा आणि भाचीचा खून केला आहे. आणि मी वहिनीलाही मारण्याचा प्रयत्न करीत होते, पण तुम्ही तिला माहेरी पाठवून दिलं म्हणून ती वाचली. नरेंद्रभाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या मुलाच्या आणि नातीच्या मृत्यूमागे हात होता तो त्यांच्या स्वतःच्या मुलीचा, किन्नरीचा. आता त्यांच्यासमोर एक मोठं दिव्य होतं, तो निर्णय घेण्याचं. स्वतःच्या मुलाला आणि नातीला न्याय मिळवून द्यावा की स्वतःच्या मुलीला शिक्षा होण्यापासून वाचवावं. त्यांनी निर्णय घेतला की किन्नरीला शिक्षा झालीच पाहिजे, मुलाला आणि नातीला न्याय मिळालाच पाहिजे. त्यांनी त्वरित पाटण जिल्ह्यातील बी डिव्हिजन पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना या घडलेल्या सर्व प्रकाराबद्दल माहिती दिली. किन्नरीने पोलिसांकडे जाण्यापासून नरेंद्रभाईंना थांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. पोलिसांनी डॉक्टर किन्नरी पटेल यांना अटक केली आणि तिची चौकशी करण्यात आली. किन्नरीने कॅमेऱ्यासमोर गुन्ह्याची कबुली दिली. तो गुन्हा तिनं का आणि कसा केला हे सगळं सविस्तरपणे सांगितलं. किन्नरी आणि तिचा भाऊ जिगर हे दोघेही एकत्र मोठे झाले होते आणि त्यांच्या पालकांनी त्यांना नेहमी सर्वच उत्तम दिलं होतं. जिगरने त्याचं शिक्षण पूर्ण केल्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या उचलल्या, वडिलांना व्यवसायात मदत केली आणि घर सांभाळलं. किन्नरीनं तिचं शिक्षण पूर्ण केलं आणि ती दंतवैद्यक म्हणजे डेंटिस्ट बनली. लहानपणी किन्नरी आणि जिगर यांच्यात जवळीक होती, पण जसे जसे ते मोठे होत गेले तसं त्यांच्यात गैरसमज निर्माण होऊ लागले. किन्नरीला वाटू लागलं की तिचे पालक तिला न्याय देत नाहीत. तिला वाटायचं की तिच्याकडे पुरेसं लक्ष दिलं गेलं नाही आणि सर्वजण तिला दुर्लक्षित करत आहेत. हळूहळू तिचे हे गैरसमज आणि तिच्या भावाविषयीचा हेवा वाढत गेला. तिला वाटत होतं की घरातलं सर्व काही जिगरभोवती फिरतं आणि ती बाजूला फेकली जाते. जेव्हा जिगरनं भूमीशी लग्न केलं तेव्हा किन्नरीची उपेक्षेची भावना अधिक तीव्र झाली. भूमी देखील डेंटिस्ट होती आणि किन्नरीला ती वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रतिस्पर्धी वाटू लागली. घरात आधीच तणाव होता आणि आता तिच्या करिअरमध्ये देखील भूमी तिला मागे टाकत होती. अनेकदा ती भूमीशी भांडायची देखील. वेळ जसा जसा पुढे गेला तसा किन्नरीच्या मनातला द्वेष आणि हेवा वाढत गेला. जेव्हा जिगर आणि भूमीला मुलगी झाली तेव्हा किन्नरीला त्या बाळाचा देखील हेवा वाटू लागला. पाहुणे फक्त बाळाचीच चौकशी करत असतात आणि तिच्या मनात याविषयी द्वेष भरू लागला. तिने स्वतःला पटवून दिलं की जर तिचा भाऊ आणि वहिनी नसतील तर तिचे सर्व प्रश्न संपतील. ती तिच्या वडिलांच्या संपत्तीची एकमेव वारस होईल आणि तिला हवं असलेलं सगळं प्रेम आणि लक्ष मिळून जाईल. पण खरं तर तिला कोणतीही अन्यायकारक वागणूक दिली गेलेली नव्हती. किन्नरी फक्त स्वतःच्या गैरसमजात अडकली होती आणि तिला वाटत होतं की सर्वजण तिला दुर्लक्षित करतायत. आता तिच्यासमोर मोठा प्रश्न होता, आपला भाऊ आणि वहिनी यांना कसं संपवावं आणि त्या केलेल्या गुन्ह्याबद्दल कसं पकडलं जाऊ नये. एक डॉक्टर असल्याने तिला दंतवैद्यक क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या काही रसायनांची माहिती होती. त्यामुळे तिने अनेक रासायनिक संयुग, विषारी वनस्पती आणि शरीरात हळूहळू परिणाम करणाऱ्या विषांबद्दल संशोधन सुरू केलं. तिने जलद परिणाम करणाऱ्या विषांबद्दल देखील अभ्यास केला, पण तिचा प्लॅन असा होता की हळूहळू विष देऊन त्यांचे मृत्यू नैसर्गिक दिसावे, कारण अचानक मृत्यू झाल्यास प्रश्न निर्माण होऊ शकतात. संशोधन केल्यावर किन्नरीला एक हळूहळू परिणाम करणारं विष सापडलं, जे धोत्रा नावाच्या वनस्पतीच्या बियांपासून बनवलं होतं. याला थॉर्न ॲपल्स असं देखील म्हणतात. हे झाड ग्रामीण भागात सहजपणे मिळतं आणि झाडं आणि झुडपं जिथं भरपूर असतात तिथं हे मिळतं. किन्नरीला एका रिक्षा ड्रायव्हरने या बिया मिळवून दिल्या. ड्रायव्हरला कल्पनाही नव्हती की ते या बिया कशासाठी वापरणार आहेत आणि त्या विषारी तरी आहेत का. किन्नरीने ठरवलं की तिचा भाऊ व वहिनी यांना एकाच वेळी विष देणार नाही, कारण दोघे एकत्र मरण पावले तर शंका येऊ शकते. म्हणून तिने सुरुवात केली आपल्या भावाला हळूहळू विष देण्यापासून. ज्यावेळी जिगर कामावून घरी यायचा तेव्हा किन्नरी मुद्दाम घरी असायची आणि आपलं घरकाम लवकर उरकून ठेवायची. तिला त्याचा दिनक्रम चांगलाच माहीत होता. जेव्हा जिगर पाणी मागायचा तेव्हा किन्नरी त्याला आधीच धोत्र्याच्या बिया उकळलेलं आणि गाळून थंड केलेलं पाणी द्यायची. प्रत्येक वेळा जिगर पाणी मागायचा तेव्हा किन्नरी त्याला विषारी पाणी प्यायला द्यायची. हळूहळू जे विष परिणाम दाखवू लागलं
त्यामुळे जिगरचं आयुष्य बिघडू लागलं. आरोग्य खालावलं, त्याची नजर कमजोर झाली, पचनशक्ती बिघडली आणि तो शारीरिकदृष्ट्या अशक्त होऊ लागला. त्याने डॉक्टरांकडे तपासणी केली, पण त्यांना काहीही समजलं नाही. मार्च 2019मध्ये किन्नरीने ठरवलं की आता काहीतरी अधिक करायला हवं. तिनं पोटॅशियम सायनाईड विकत घेण्याचा निर्णय घेतला. हे पोटॅशियम सायनाईड सहजपणे विकत मिळत नाही, पण सोन्याच्या दागिन्यांच्या कामासाठी सोनार लोक हे रसायन वापरतात. डॉक्टर असल्याने किन्नरीला कुठे काय मिळेल हे माहीत होतं. तिनं एका सोनाराशी मैत्री केली आणि त्याचा विश्वास संपादन केला. एकदा तिने त्या सोनाराला सांगितलं की तिला पोटॅशियम सायनाईड एका पेशंटसाठी हवं आहे जो त्याचे दात सोन्याचे बनवू इच्छितोय. सोनाराने तिच्यावर विश्वास ठेवला आणि तिला थोडंसं सायनाईड दिलं. मात्र किन्नरीला ते कमी वाटलं. मग जास्त मागितल्यास शंका येईल म्हणून तिने दुसऱ्या सोनाराकडून तसंच सायनाईड मिळवलं. शेवटी तिने पुरेशी मात्रा गोळा केली. त्यानंतर तिला हे तपासायचं होतं की हे विष किती प्रभावी आहे. किन्नरीने थोडी सायनाईडची पावडर एका कोळी आणि मुंगी यांच्या बाजूला ठेवली. तेव्हा ते दोघं क्षणार्धात मरण पावले. हे पाहून किन्नरी आनंदित झाली. तिने तिच्या डॉक्टर मित्राकडून रिकाम्या कॅप्सूल्स मागवल्या. तिने त्या कॅप्सूल्समध्ये सायनाईड भरलं आणि फार काळजीपूर्वक ते पॅक केलं. सायनाईडने भरलेल्या कॅप्सूल्स तयार झाल्यानंतर किन्नरी आता तिच्या भयानक प्लॅनसाठी पूर्णपणे तयार होती. त्याचवेळी तिने तिच्या भावाला धोत्र्याच्या बिया मिसळलेलं ग्लुकोजचं पाणी हे देणं चालूच ठेवलं. दररोज त्याचं आरोग्य खालावत होतं, परंतु किन्नरीच्या मनात किंचितही दया नव्हती. मात्र विष अतिशय हळूहळू परिणाम करत होतं, त्यामुळे ती अस्वस्थ झाली. सुमारे 7 ते 8 महिने होऊन गेले होते आणि तिचा धीर सुटत चालला होता. तिला हे लवकरात लवकर करायचं होतं. 4 मे रोजी जेव्हा पटेल कुटुंबीय त्यांच्या काकांच्या घरी गेलं, तेव्हा त्यांच्या कौटुंबिक देवळात जाण्याचा प्लॅन झाला. तेव्हा किन्नरीने त्या कॅप्सूल्स स्वतःसोबत नेल्या. दुसऱ्या दिवशीच म्हणजे 5 मे रोजी जिगरने त्याचं नेहमीचं ग्लुकोजचं पाणी प्यायलं आणि त्याची तब्येत बिघडू लागली. किन्नरीनं सांगितलं की तिच्याकडे औषध आहे जे त्याला लवकर बरं करेल, तरी जिगरने नकार दिला. तिने जबरदस्तीने सायनाईडने भरलेली कॅप्सूल त्याच्या घशाखाली ढकलली आणि त्याला विषारी ग्लुकोजचं पाणी पाजलं. कॅप्सूल गिळताच जिगरची तब्येत झपाट्यानं ढासळली. तो हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी कारकडे धावला, पण किन्नरीने कारची चावी आधीच लपवून ठेवली होती. त्यामुळे तो हॉस्पिटलला लवकर पोचू शकला नाही आणि वाटेतच मरण पावला. काही दिवसांनी किन्नरीने कारची चावी अहमदाबादमध्ये फेकून दिली, जेणेकरून तिच्यावर संशय येणार नाही. सर्वांनी जिगरचा मृत्यू हा हार्ट अटॅकने झाल्याचं मानलं, कारण त्याची तब्येत आधीच बिघडलेली होती. जिगरच्या मृत्यूनंतर किन्नरीने तिच्या वहिनीवर म्हणजेच भूमीवर पूर्ण लक्ष केंद्रित केलं. तिने भूमीलाही 4 ते 5 विषारी ग्लुकोजचे पाण्याचे डोस दिले. भूमीची तब्येत देखील खालावत गेली. 30 मे रोजी भूमीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिची 14 महिन्यांची मुलगी माही ही घरीच झोपली होती. आता किन्नरीला वाटलं की जिगर गेलाय, भूमी देखील आता मरेल, फक्त माही राहून काय करणार. किन्नरीने ठरवलं की माहीला देखील सायनाईडच्या कॅप्सूलने संपून टाकायचं. तिने झोपलेल्या बाळाच्या तोंडात सायनाईडची कॅप्सूल ठेवली. कॅप्सूल विरघळून शरीरात गेल्यावर माहीला फिट्स येऊ लागल्या. किन्नरीनेच सर्वांना सांगितलं की बाळाला फिट्स येत आहेत. संपूर्ण कुटुंब तात्काळ हॉस्पिटलला धावलं. दुर्दैवाने त्या छोट्या बाळाचा देखील मृत्यू झाला. या कबुली जबाबानंतर पोलिसांनी माहीचे शव उकरून ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं. जेव्हा पोलिसांनी किन्नरीच्या घराची झडती घेतली, तेव्हा त्यांना प्लॅस्टिकच्या डब्यात 5 लाल कॅप्सूल्स आणि 2 पिवळ्या कॅप्सूल्स सापडल्या. शिवाय घरात 2 ठिकाणी 50 ग्रॅम विषारी धोत्र्याच्या बिया सापडल्या. लॅपटॉपवर विविध प्रकारच्या विषांबद्दल इंटरनेटचे सर्चेस आढळले. त्यानंतर पोलिसांनी पाटण सत्र न्यायालयात केस दाखल केली. पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारावर बरीच चर्चा झाली. न्यायालयाने आरोपीला स्वतः तिचा भाऊ आणि भाचीची हत्या केल्याचा कबूल केल्याचा व्हिडिओ या रेकॉर्डिंगवर भर दिला. या व्हिडिओमध्ये तिने कसे आणि का हे खून केले ते स्पष्ट सांगितलं होतं. यासोबतच फॉरेन्सिक आणि वैद्यकीय अहवाल देखील महत्त्वाचे ठरले. या पुराव्यांच्या आधारावर न्यायालयाने ठरवलं की ती भारतीय दंड संहिता कलम 302 अंतर्गत खुनाची दोषी आहे. किन्नरीला तिचा भाऊ आणि भाचीच्या खुनासाठी 4 एप्रिल 2022 रोजी तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.